ही कथा आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी भागात रमेश आणि पल्लवी एका भाड्याच्या खोलीत राहायचे. रमेश शिरोली MIDCतील एका कारखान्यात सुपरवायझर होता. दोघाचा सुखी संसार होता. पण अचानक कारखान्याला टाळे लागले आणि रमेशची नोकरी गेली. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि घरात खायला दाना नाही अशी अवस्था झाली. रमेश रात्रंदिवस नोकरी शोधायचा, पण काम मिळेना. तो नैराश्यात गेला आणि घरात सतत चिडचिड करू लागला. पल्लवी पदवीधर होती. घराची उपासमार थांबवण्यासाठी तिने रमेशला सांगितलं, अहो, मला एका कॉल सेंटरमध्ये नाईट शिफ्टची नोकरी लागली. महिन्याला 12,000 पगार देणार आहे. रमेशला थोडं वाईट वाटलं, पण पर्याय नव्हता. पल्लवी रोज संध्याकाळी 7 वाजता घरातून निघायची आणि पहाटे 3 वाजता थकून भागून घरी यायची. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण जसे महिने गेले रमेशच्या मनात एक वेगळाच संशय निर्माण झाला. पल्लवीचे हात कायम वृक्ष झालेले असायचे. तिच्या कपड्यांना एक विचित्र वास यायचा आणि ती खूप थकलेली दिसायची. एके दिवशी रात्री पल्लवी कामावर जायला निघाली होती. रमेशचा संताप आणि त्याचा दुखावलेला चेहरा पुरुषी अहंकार उफाळून आला. तो अत्यंत घाणेरड्या शब्दात पल्लवीवर ओरडला, ए पल्लवी, थांब. मला खरं सांग, तू रात्री नक्की कुठे जातेस? मला कसलाच कॉल सेंटरचा पगार दिसत नाहीये. तू एवढी थकून काय येतेस आणि तुझ्या अंगाला हा कसला वास येतो? कॉल सेंटरच्या नावाखाली तुझे रात्रीचे अजून काय धंदे चालू आहेत? माझ्या गरिबीचा फायदा घेऊन तू असे बोलत होता. पल्लवीच्या अशा बोलण्याने काळजाचे तुकडे तुकडे झाले. तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले. तिने रमेशकडे एक अत्यंत वेदनादायी नजर टाकली, पण ती एकही शब्द न बोलता तेथून निघून गेली. पदराने डोळे पुसत ती मुकाट्याने घराबाहेर पडली. रमेशच्या अंगात संशयाचे भूत संचारले होते. त्यांनी ठरवले की आज हिचा पर्दाफाश करायचाच. तो आपली जुनी गाडी घेऊन गुपचूप पल्लवीच्या मागे गेला. पल्लवी चालत चालत कोल्हापूरच्या मध्यवस्तीत असलेल्या एका अत्यंत गजबजलेल्या आणि मोठ्या हॉटेलच्या मागच्या गल्लीत गेली. रमेशने गाडी लांब लावली आणि तो अंधारात लपून बघू लागला. पल्लवी कॉल सेंटरमध्ये नाही, तर त्या हॉटेलच्या मागच्या दारातून थेट किचनच्या स्वयंपाक घराच्या बाहेरच्या मोरीत गेली. रमेशने हळूच भिंतीवरून डोकं वर काढून बघितलं आणि तिथलं दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा श्वास कोंडला गेला. त्याची पदवीधर बायको पल्लवी एका फाटक्या साडीवर जुना एप्रॉन बांधून फरशीवर बसली होती आणि तिच्या समोर शेकडो खरकट्या आणि घाणेरड्या भांड्यांचा ढीग पडला होता. लोकांच्या उष्ट्या ताटामधलं खरकट ती एका डब्यात काढत होती आणि साबणाच्या पाण्यात हात बुडून ती घाणेरडी भांडी घासत होती. रमेशला स्वतःच्याच अस्तित्वाची लाज वाटू लागली. ज्या बायकोला त्याने धंदेवाली म्हणून हिणवलं होतं, ती बायको नवऱ्याचे कर्ज फेडण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी रोज रात्री लोकांची उष्टी भांडी घासण्याचं काम करत होती. म्हणूनच तिच्या हातांना भेगा पडल्या होत्या आणि कपड्यांना उष्ट्या अन्नाचा वास यायचा. रमेश वेड्यासारखा तेथेच भिंतीला टेकून रडत होता. रात्रीचे 2 वाजले. पल्लवीचे काम संपले. ती उठली आणि हॉटेलच्या मॅनेजरकडे गेली. रमेशने आपले कान टवकारले. पल्लवी अत्यंत केविलवाण्या आवाजात मॅनेजरला म्हणाली, दादा, ते आज रात्रीचं उरलेलं जेवण, ती थोडी उरलेली पनीरची भाजी आणि 2 पोळ्या मला या डब्यात देता का? माझ्या नवऱ्याला तुमच्या हॉटेलची भाजी खूप आवडते हो. गेले 6 महिने नोकरी गेल्यापासून त्याने स्वतःच्या आवडीचं काहीच खाल्लं नाहीये. तो टेन्शनमध्ये आहे
हे चांगलं जेवण बघून त्याला थोडं बरं वाटेल. हे शब्द रमेशच्या कानावर पडले आणि त्याच्या काळजाचा अक्षरशः स्फोट झाला. तो तेथेच त्या गटाराच्या बाजूला अंधारात फरशीवर कोसळला आणि दोन्ही हातांनी तोंड दाबून ओक्साबोक्शी रडू लागला. ज्या नवऱ्याने तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, तिला वेश्या समजली, ती माऊली लोकांची खरकटी भांडी घासून त्याच उष्ट्या अन्नाच्या ढिगाऱ्यात बसून नवऱ्याच्या आवडीच्या जेवणाचा विचार करत होती. आज रमेशला समजलं होतं की जगात नवऱ्याच्या इज्जतीसाठी आणि प्रेमासाठी स्वतःचं अस्तित्व मातीत मिसळवणारी बायको काय असते. पल्लवी डब्बा घेऊन बाहेर आली तेव्हा समोर रमेश रडत उभा होता. तो पळत गेला आणि थेट रस्त्यावरच तिच्या पायावर कोसळला. पल्लू, मला माफ कर, मी नीच आहे, मी जनावर आहे. त्या रात्री कोल्हापूरच्या त्या अथाह अंधाऱ्या गल्लीत एक नवरा स्वतःच्या पुरुषी अहंकाराची राख रांगोळी करून एका खऱ्या माऊली समोर नतमस्तक झाला होता. गरिबीच्या काळात बायकोच्या कष्टाची जाणीव न ठेवता तिच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या आजच्या या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. तिचा कोणत्याही व्यक्तीची, घटनेशी, ठिकाणाशी किंवा टीव्ही चित्रपटाशी कोणताही संबंध नाही. कोणत्याही विशिष्ट कथेशी कोणतेही साम्य आढळल्यास तो एक निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद. सोमलव रील्स ला असेच भरभरून सपोर्ट करा.